पुढची बातमी बघूया। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले बडतर्फ आहे। संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हे आदेश काढलेले आहेत। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे। संभाजीनगर आयजी वीरेंद्र मिश्र यांनी हा आदेश काढलाय। रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, रणजित कासलेला आता सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। रणजित कासले याने अनेक दावे देखील केले होते आणि त्याला बीड पोलीस दलातून सुरुवातीला निलंबित करण्यात आलं होतं। त्याच्या पाठीमागचं कारण देखील होतं की वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये एका ठिकाणी तो तपासाच्या कामासाठी गेलेला होता। त्याचबरोबर त्या ठिकाणी डील केल्याचा देखील त्याच्यावरती आरोप केला गेला होता आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आणि निलंबित केल्यानंतर त्यांनी पोलीस दलासह जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते। यामध्ये वाल्मिक कराडचा फेक एन्काउंटरचा देखील दावा त्याने केलेला होता। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते। गृहमंत्री राज्याचे त्यांच्यावरती देखील आरोप केले होते आणि त्यानंतर काल रात्री जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही पुरावे देखील त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला होता। एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस दलाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मरित होत असल्याच्या कारणाने त्याचबरोबर त्याच्यावरती 2 गुन्हे देखील दाखल करण्यात आले। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर पेन रायगडमधील पेन या ठिकाणी फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या अटकेची देखील कारवाई केली गेली, त्याला ताब्यात घेतलेलं आहे, बीडमध्ये देखील आणलं जाईल। मात्र त्या अगोदरच जे संभाजीनगर परिक्षेत्राचे जे आयजी आहेत त्यांनी वीरेंद्र मिश्र यांनी आता त्याच्या बडतर्फीचे जे आदेश आहेत ते आदेश पारित केले। त्यामुळे आता कासलेंच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।